आणि आता बातमी मुख्यमंत्री फडणवीसांसंदर्भातली आहे। लव्ह जिहादची वास्तविकता ही कोर्टाच्या निर्णयातून समोर आलेली आहे। लव्ह जिहाद बाबत योग्य ती कारवाई राज्य सरकार करेल असं फडणवीसांनी म्हटलंय। तर लव्ह जिहाद कायदा सामाजिक ध्रुवीकरणासाठी केलेला प्रयत्न आहे असं यावेळी म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही टीका केली होती। यावरच फडणवीसांनी हे उत्तर दिलं। लव्ह जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही आलेली आहे। केरळ हायकोर्टच्या निर्णयात देखील ती आलेली आहे। एका धर्मातल्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी लग्न करणं हे गैर नाही, पण खोटं बोलून खोटी आयडेंटिटी तयार करून त्या ठिकाणी फसवणूक करून अशा प्रकारचं लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालून सोडून द्यायचं, ही जी प्रवृत्ती चाललेली आहे हे मात्र योग्य नाही आहे। आणि म्हणून या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती राज्य सरकार करेल। आज लव्ह जिहादच्या अनुषंगाने कायदा आणतील, उद्या समधर्मीय दोन जातीत लग्न झाले नाही पाहिजे त्याचा कायदा आणतील, उद्या एकाच जातीतल्या दोन पोट जातीत विवाह आणू नये त्याचाही कायदा आणतील। त्यामुळे ही जी वाटचाल चाललेली आहे ही संविधानाच्या विपरीत आहे। एकदा सज्ञान झालेला जो तरुण आहे त्या तरुणांनी काय निर्णय घ्यायचा हा त्याचा निर्णय आहे आणि या निर्णयावर अशा प्रकारे पोलरायझेशन ध्रुवीकरण सामाजिक ध्रुवीकरणाकरता केलेला हा त्यांचा प्रयत्न आहे।